विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण रेषाखंडाशी संबंधित काही रचनांचा अभ्यास केला, सरावही केला. आज आपण कोणाच्या संदर्भात काही रचना, दिलेल्या मापाचा कोन काढणे, दिलेला कोन दुभागणे या रचनांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता दिलेल्या मापाचा कोन काढणे किंवा दिलेला कोन दुभागणे या बाबी आपण याच्या पूर्वी सुद्धा या अभ्यासलेल्या आहे. बघूया त्याची थोडीशी आज आपण उजळणी करणार आहोत. प्रश्न असा आहे, रचना लिहून घ्या. रचना रचना काय की दिलेल्या मापाचा कोन काढणे, दिलेल्या मापाचा कोन काढणे व तो दुभागणे. दिलेल्या मापाचा कोन काढणे व तो दुभागणे. प्रश्न त्याच्यासाठी आपण असा लिहूया. प्रश्न 75 किंवा 75 अंश मापाचा 75 अंश मापाचा कोन एबीसी काढा. कोन एबीसी काढा व तो दुभागा. असा एक आपण छोटासा प्रश्न सोडूया. काय केले बघा, 75 अंश मापाचा कोन एबीसी काढायचंय आणि त्याचा कोन दुभाजक मिळवायचा आहे, म्हणजेच आपल्याला तो कोन दुभागायचा आहे. कशी रचना करता येईल? कोन एबीसी काढण्यासाठी 75 अंशाचा कोन एबीसी आपण याच्या पूर्वी सुद्धा कोन एबीसी कसा काढायचा किंवा दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा हे आपल्याला माहित आहे. त्या कोणाची आपण एक बाजू घेतली, त्या बाजूला नाव देऊया आपण कोणाची एक बाजू बीसी. आपल्याला कोण कोणता काढायचा आहे? कोन एबीसी काढायचा आहे. कोन एबीसी. तर कोन एबीसी म्हणजेच आपल्याला कोन बी काढायचा आहे. म्हणून कोणाचा शिरोबिंदू कोणता असणार आहे? कोणाचा शिरोबिंदू बी असेल, तो बी इथं घ्या आणि त्या कोणाची एक बाजू आपण काढली, बाजू बीसी. आता दिलेल्या मापाचा कोन काढायचा आहे, 75 अंशाचा आपल्याला कोन काढायचा आहे. हे कोन मापकाचं हे जे टोक आहे, मधला जो बाण आहे, हा बाण बरोबर बिंदू बी जवळ, बिंदू बी जवळ आणि या आतील बाजूनं बरोबर 75 अंश कोन मोजा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 5, 75. इथं 75 अंशाचा कोन होईल आणि इथे जे खूण केली आपण 75 अंशाची, तिथून जाणारा एक दुसरा सरळ किरण काढा आणि या किरणावरती कुठे एक बिंदू घ्या, बिंदू ए. कोन एबीसी हा किती अंशाचा आहे? 75 अंश मापाचा कोन एबीसी. हा भाग येता 10वीला आहे, सोपा आहे. दिलेल्या मापाचा कोन काढणे. आता हा कोन दुभागायचा आहे. बघा कसा दुभागायचा. कंपासच्या साह्यानं आपल्या कोन दुभागता आला पाहिजे. काय करायचं बघा, कंपासच्या दोन टोकामध्ये सोयीस्कर अंतर घ्या. कंपासच्या दोन टोकामध्ये सोयीस्कर अंतराने कंपासचं पोलादी टोक बिंदू बी वर, कंपासचं पोलादी टोक बिंदू बी वर ठेवून ह्या कोणाच्या ज्या दोन बाजू आहेत, बाजू बी ए आणि दुसरी बाजू बीसी, या दोन्ही बाजूंना छेदणारा कंस करा. हा कंस असा येईल.
कंपासच्या दोन टोकामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचं पोलादी टोक बिंदू बी वर ठेवा आणि सोयीस्कर अंतराने त्या कोणाच्या ज्या दोन बाजू आहेत, बाजू बी ए आणि बाजू बी सी यांना छेदणारा हा कंस काढला. आता हे जे छेदन बिंदू आहेत, हा एक छेदन बिंदू आणि हा एक छेदन बिंदू आहे. या दोन छेदन बिंदू मधलं अंतर घ्या. कंपासच्या दोन टोकामध्ये एवढं अंतर घ्यायचं. कंपासच्या दोन टोकामध्ये कोणतं अंतर घेतलंय बघा, हा छेदन बिंदू आणि हा छेदन बिंदू, या दोन छेदन बिंदू मधलं अंतर घेऊन कोणाच्या अंतर्भागात कसे कंस दे बघा. कंपासचं टोक आता या छेदन बिंदूवर ठेवा आणि कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढा. कंपास उचललं, दुसरं टोक या छेदन बिंदूवर ठेवा आणि या कंसाला छेदणारा कंस करा. आणि दोन्ही कंसांचे छेदन बिंदू तून जाणारा एक सरळ बिंदू बी आणि या दोन्ही कंसांचे छेदन बिंदू यातून जाणारा एक सरळ किरण काढा. हा जो किरण आहे, या किरणावरती कुठे एक बिंदू घ्या. समजा या बिंदूला नाव दिलं बिंदू डी. हा जो किरण बीडी आहे, हा किरण बीडी म्हणजेच त्या कोन एबीसीचा कोन दुभाजक आहे. बीडी काय, किरण बीडी हा कोन एबीसीचा कोन दुभाजक आहे. या कोन दुभाजकामुळे या ठिकाणी दोन एकरूप कोन तयार झालेले आहेत. ए बी डी म्हणजे हा कोन आणि दुसरा सी बी डी म्हणजे हा कोन. हे दोन्ही कोन समान मापाचे असणार आहेत. या कोन दुभाजकामुळं ए बी डी आणि सी बी डी हे दोन कोन आपल्याला एकरूप मिळाले. ही कोन दुभाजकाची रचना आहे. लक्षात आलं. कोन दुभाजकाची रचना आपण घेतल्यानंतर आपल्याला पुढची रचना, त्रिकोणाच्या तीन बाजू आणि तीन कोन असतात. याच्या पूर्वीच आपण त्रिकोणाच्या रचना घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या. त्रिकोणाचे घटक कोणते, तर आपण त्रिकोणाच्या रचनेच्या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत. त्रिकोण रचना. आता त्रिकोण म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आकृती येणार आहे. त्या त्रिकोणाला एकूण 6 घटक असतात. किती? 6 घटक. कोणताही त्रिकोण जरी काढला तरी त्या त्रिकोणाला एकूण 6 घटक असतात. समजा हा त्रिकोण आहे, नाव देऊ आपण त्रिकोण एबीसी. या त्रिकोण एबीसीचे एकूण 6 घटक आहेत. कोणते? 3 बाजू, बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू एसी. त्रिकोणाचे घटक कोणकोणते? 3 बाजू आणि 3 कोन. 3 बाजू आणि 3 कोन. तर या त्रिकोण एबीसी मध्ये बाजू ए बी, बाजू बी सी आणि तिसरी बाजू एसी. ए बी, बी सी आणि एसी अशा 3 बाजू आहेत आणि 3 कोन आहेत. कोन ए, कोन बी आणि कोन सी. म्हणजे एकूण 3 बाजू आणि 3 कोन. या कोन अशा 6 आहे त्या त्रिकोणाचे घटक आहेत. या 6 घटकांच्या पैकी
विशिष्ट अशा काही घटक जर तुम्हाला दिले तर आपल्याला दिलेला त्रिकोण किंवा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढता येतो. म्हणजे त्रिकोणाच्या बाजू आणि कोण यांच्यातील पुरेसे घटक, तीन बाजू आणि तीन कोण यांच्यातील जर पुरेसे घटक जर दिले तर आपल्याला त्या दिलेल्या मापाचा त्रिकोण काढता येतो. आता आपण 10वीच्या अभ्यासक्रमाकडे जाणार आहे की समरूप त्रिकोणाच्या रचना आपल्याला शिकायच्या. त्यावेळेला हा भाग त्यामध्ये ऑटोमॅटिक समाविष्ट झालेला आहे, म्हणून सेपरेट हा भाग आपल्याला याची गरज नाही. इथून पुढे आपण आता जो भाग घेणार आहोत हा सगळा भाग हा 10वीच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत झालेला असणार आहे, त्यामुळे या भागाला आपण फारसा वेळ देणार नाही. आज आपण समरूप त्रिकोणाच्या रचना समरूप त्रिकोणाच्या रचनांचा अभ्यास करणार आहे. प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण समरूप त्रिकोण म्हणजे काय हे पाहिलेलं आहे नाही का. दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ काय, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर जर असतील, जर असं असेल त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर जर समरूप असतील तर आपल्याला माहित आहे की त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर हे सारखं असतं. म्हणजे एबी छेद पीक्यू हे गुणोत्तर बरोबर बीसी छेद क्यूआर हे गुणोत्तर बरोबर एसी छेद पीआर. या तिन्ही संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं. आणि दुसरी एक अट आहे, कोण ए च माप आणि कोण पी च माप सारखं असतं. कोण बी च माप आणि कोण क्यू च माप सारखं असेल. कोण सी बरोबर कोण आर. जर दिलेले दोन त्रिकोण एकरूप असतील तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं, म्हणजे संगत बाजू या प्रमाणात असतात आणि संगत कोण हे एकरूप असतात. हा भाग आपल्याला माहिती. आता आपण समरूप त्रिकोणाच्या रचना म्हणजे एक त्रिकोणाची माहिती तुम्हाला दिली असेल आणि त्याच्याशी समरूप असणारा त्रिकोण कसा काढायचा हे आज आपल्याला आज शिकणार आहोत. त्यासाठी घ्या प्रश्न घेऊया आपण. या प्रश्न वरतील्या समरूप त्रिकोणांच्या रचना. समरूप त्रिकोणांच्या रचना. या त्रिकोण एबीसी प्रश्न असा आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. पान नंबर 96 सराव संच 4.1 मधलं हे पहिलं उदाहरण आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या पान नंबर 96 काढायचे, त्यातला सराव संच 4.1 मधलं पहिलं उदाहरण कसं सोडवायचे बघा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. त्रिकोण एबीसी असा काढा की, त्रिकोण एबीसी असा काढा की एबी बरोबर 5.5 सेंटीमीटर, एबी बरोबर 5.5 सेंटीमीटर, बीसी बरोबर 6 सेंटीमीटर, बीसी बरोबर 6 सेंटीमीटर आणि सीए बरोबर 4.5 सेंटीमीटर,
CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि काय दिलंय BC छेद MN हे गुणोत्तर दिले 5/4 तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा असा प्रश्न. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN. त्रिकोण ABCच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. AB ची लांबी 5.5 सेंटीमीटर आहे, BC ची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि CA ची लांबी 4.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी जर दिली तर आपल्याला त्या मापाचा त्रिकोण काढता येतो. आणि BC छेद MN या संगत बाजूंचं गुणोत्तर दिले आपल्याला 5/4. त्यावरून आपल्याला पहिल्यांदा त्रिकोण ABC काढायचा आणि त्रिकोण ABC काढल्यानंतर आपल्याला त्रिकोण LMN काढायचा. आता एक लक्षात घ्या, ज्याला त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN आपल्याला काढायचे आहेत, हे दोन्ही त्रिकोण हे स्वतंत्र आहेत. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये एकही बिंदू सामायिक नाही. आपल्या समोर त्रिकोणाच्या रचना शिकत असताना महत्वाचं काय बघायचंय, की जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN, हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि या दोन्ही समरूप त्रिकोणामध्ये कोणताही एक बिंदू सामायिक नाही. ABC आणि LMN हे दोन्ही त्रिकोण पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणामध्ये एकही बिंदू सामायिक नसताना आपल्याला या दोन्ही दोन समरूप त्रिकोणांच्या रचना करायच्या. त्यापैकी त्रिकोण ABCच्या तिन्ही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर दिल्या तर त्या मापाचा त्रिकोण आपल्याला काढता येणं शक्य आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा त्रिकोण ABC काढणार आहोत. आणि जर दिलेले दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्यावरून आपण त्रिकोण LMNच्या तिन्ही बाजू मिळवणार आहोत आणि मग नंतर आपण त्रिकोण LMN काढणार आहोत. उदाहरण सोडवण्यासाठी आपण काय करणार बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN समरूप आहेत. त्रिकोण ABCच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. त्यावरून त्रिकोण LMNच्या आपण तिन्ही बाजूंची लांबी आधी काढणार आहोत आणि मग आपण त्रिकोण LMNची रचना करणार आहोत. त्यासाठी उदाहरण कसं सोडायचंय बघा. आता त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN समरूप आहेत म्हणून AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN. जर दिले दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात येणार आहेत. बरोबर. आता आपल्याला दिलेली माहिती या गुणोत्तराच्या समानतेमध्ये भरूया. AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, LM आहे असंच. BC छेद MN हे गुणोत्तर दिले 5/4. BC छेद BC आणि MN हे गुणोत्तर, या गुणोत्तराची किंमत दिली 5/4. AC दिलंय 4.5. AC ची किंमत 4.5 छेद LN दिलेलं नाही. आता इथं तिन्ही गुणोत्तर आपण मांडलेले. या तिन्ही गुणोत्तरावरून कोणतेही दोन गुणोत्तर, हे गुणोत्तर आपण पहिल्यांदा घेऊया, याच्यावर आपल्याला LM ची किंमत काढता येईल. हे गुणोत्तर घ्या, त्याच्यावर आपल्याला
एन काढता येईल. लक्षात येते. आणि नंतर आपण उरलेली बाजू एन सुद्धा काढणार आहोत. पहिल्यांदा कसं करतील बघा. यावरून म्हणून 5.5 छेद एम बरोबर 5/4. हे तिन्ही गुणोत्तर समान आहेत, लक्षात घ्या. हे पहिलं गुणोत्तर आपण फक्त घेणार आहे. पहिली दोन गुणोत्तरे घेतली. तिरकस गुणाकार करून तुम्हाला एलएमची किंमत काढता येईल. काय सांगा. म्हणून 5 गुणिले एलएम काय करायचंय बघा. दोन गुणोत्तरांच्या मध्ये समानतेचं चिन्ह आहे म्हणून आपण तिरकस गुणाकार करून आपण एलएम ची किंमत काढून घेऊया. 5 गुणिले एलएम बरोबर 4 गुणिले 5.5 बरोबर. आणि म्हणून एलएम काय बघा. एलएम बरोबर 4 गुणिले 5.5. 5 इकडे गुणलेले तिकडे गेल्यावरती भागिले होईल. भागिले 5 म्हणजे एलएम बरोबर सर्व आहे 5.5 गुणिले 4. हा गुणाकार अंशाचा गुणाकार अंशाला, छेदाचा गुणाकार छेदाला. काय सांगा हा गुणाकार. 4×5 = 2. 4×20 = 2 22. 22.0 छेद 5 म्हणजे काय. 22/5 म्हणजे काय बघा. 5×20 21 22 2 उरले 2 0 20 5×20. एलएम ची किंमत किती. 4.4 सेंटीमीटर.